नमस्कार, माझं नाव घनश्याम बोडखे. मी 10 तारखेला राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात एक फेसबुकवर माझ्या अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टच्या अनुषंगाने मी त्या पोस्टमध्ये असं लिहिलं होतं, की एक नगरचे आमचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप हे त्यांचे मेव्हणीच्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणतील, असं एक मी माझं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर मला आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या एक नगरसेवक यांनी फोन केला. फोन करून मला असं सांगितलं, की तुम्ही केलेली पोस्ट ही डिलीट करा. आणि त्यांचं मी काही न ऐकता मी माझी पोस्ट तशीच ठेवली. तर 2 दिवस त्यांनी मला फोन करून मला दबाव आणण्याचा प्रयत्न केला, की पोस्ट डिलीट करा, नाहीतर तुमचं प्रकरण वरतीपर्यंत गेलेलं आहे. त्याचे स्क्रीनशॉट वरती गेलेले आहेत. मग नंतर तुमचं काय होईल ते तुम्ही तुमचे जबाबदार राहताल, असं मला सांगण्यात आलं त्या नगरसेवकाकडनं. तरी मी त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु त्यानंतर आज रात्री 8 वाजता मला वेगवेगळ्या नंबरवरनं फोन यायला सुरुवात झाली आणि मला त्या फोनमध्ये डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि असे जवळ-जवळ 17-18 नंबरवरनं फोन आलेत. मला 20, 25, 30च्या पुढे फोन आलेले आहेत. तर त्यामध्ये प्रत्येक फोनवर मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आलेली आहे आणि जीवे मारण्याच्या, हातपाय तोडण्याच्या धमक्या देण्यात आलेल्या आहे. इथं ज्यावेळेस मी तक्रार द्यायला आलो होतो, पोलीस स्टेशनला तक्रार देत असताना सुद्धा पोलिसांसमोर मला 3-4 जणांचे फोन आलेत. ते मी स्पीकरवर ठेवले होते. ते पोलिसांनी ऐकले. त्याचे रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहेत. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलेला आहे माझं मत व्यक्त करण्याचा, ते मत मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्यक्त केल्यानंतर जर माझ्यावर असं मोगलाई पद्धतीने जर कोणी दबाव आणत असेल आणि मला जीवे मारण्याच्या धमक्या देत असेल, तर मी त्यासाठी प्रशासनाकडे त्याची तक्रार नमूद केलेली आहे. माझ्या स्पष्ट पोस्टमध्ये लिहिलेलं होतं, की मी आमच्या अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप आणि अक्षय कर्डिले उमेदवार जे आहेत, अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या संदर्भात आणि यांच्या समर्थनार्थ मी पोस्ट केली होती, परंतु कोणाच्या विरोधात केलेली नव्हती. परंतु त्याच्यामध्ये मौलाना शब्द मी कोणाला नावाचा उल्लेख घेऊन केलेला नाहीये. परंतु खासदार निलेश लंके यांचे कार्यकर्ते मला फोन करून म्हणतायत, की तू आमच्याच नेत्याला मौलाना म्हणतोय. मी अजूनपर्यंत त्यांचं नावही घेतलेलं नाही त्या पोस्टमध्ये किंवा काही नाही. तरी सुद्धा मला ते जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. ते जर त्यांच्या नेत्याला मौलाना समजत असतील, तर त्याला मी काही नाही करू शकत. मी कुठेही खासदार निलेश लंकेचं नाव त्या पोस्टमध्ये घेतलेलं नाही, काही नाही. आणि अशी जर मोगलाई पद्धतीने दादागिरी कोणी जर करत असेल, तर प्रशासनाने त्यांना तत्काळ त्यांचा लायकी दाखवून द्यायला पाहिजे, अशी मागणी आम्ही तिथे केलेली पोलीस प्रशासनाकडे. संबंधित धमकीचे काही तुमच्याकडे पुरावे वगैरे काय आहेत? 100% सगळे फोनचे रेकॉर्ड मी ठेवलेले आहेत. आणि एक तर फोन आता मला पोलीस प्रशासनाकडे मी तक्रार नोंदवत होतो, त्यावेळेस पोलिसांच्या समोरच आलेला आहे. तो पण पाहिजे तर मी त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतो आता. हॅलो, हॅलो. शेंडीवरून बोलतोय. हा, शेंडीवरून बोलतोय, शेंडीवरून. बोला ना. काय हो साहेब? जरा आत्ते होते बरं का साहेब आपलं. काय हो साहेब, काय केलं आम्ही? काय टाकलो, काय केलं आम्ही तुम्हाला अति जरा जास्तच आत्ते होते साहेब आपलं. नाही ना, आम्ही काहीच नाही केलं 4-5 साहेब. वेळेस झालंय. अशा वेगवेगळे मला असे फोन करून धमक्या देण्यात येत आहे. मला माझ्या घरी येऊन मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. ती सुद्धा पोलीस प्रशासनाच्या समोर आलेली आहे, पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर आलेली आहे. त्याचाही मी त्या आणि जेवढे नंबरवरनं मला फोन आले, ते सगळे नंबर मी आता पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत. त्यांच्यावर रीतसर गुन्हाही दाखल केलेला आहे. आता पोलीस प्रशासन पुढील काय कारवाई करतं, याच्याकडे आम्ही आता त्यांची मागणी केलेली आहे पोलीस प्रशासनाकडे.